आमचे शिंदे आले ग धंदे करायला, आमचे शिंदे आले ग धंदे करायला। हाँ बोल। शिंदे आए धंधे करायला, ये एक शब्द ने मेरी जिंदगी बदल दी थी गाइस। क्या बताए, क्या बताए यार क्या बताए, दिल का दुख क्या बताए। करण जब शिंदे सर मुझे मार रहे थे, मुझे अभी जस्ट टिप मिली, तू उनको बोल नहीं सकता था कि सर वो मुझे बोल रहा है, तू दूर रह के बस कुत्ते की तरह देख रहा था। अरे यार वो तेरे से ज्यादा मेरे को मारा उन्होंने। तो क्या बोलूं मैं, पट्टी टूटेस तक मारा रे। तुमको मारा वो बाद में, मुझे पहले मारा, उसके बाद कुले पे लात मारी, उसके बाद बाहर लेके गए फरफटक के। ये सब मेरे साथ होने तक तू देख रहा था। तू अगर उस वक्त बोलता कि नहीं सर ये मुझे बोला है आपको नहीं, तो मैं बच जाता ना ब्रो। कैसे मैं अकेले क्यों मार खाऊं इतना यार, उसने मेरे को निकाल निकाल के मारा रे। उसने गाना बोल रहा है, गाना वो गाने को उसने नहीं, उन्होंने इज्जत दी, उनका लड़का देखता है अपनी स्ट्रीम। अरे वो उन्होंने अरे मारा श्रीमान, उन्होंने हमको नोला हजोड उन्होंने यस दिस इज रिस्पेक्ट, दिस इज रिस्पेक्ट फॉर योर शिंदे सर। इज्जत वगैरह। शिंदे सर कानों के बालों की शेविंग कराई है कि नहीं अभी तक? श्रीमान उनका लड़का देखता स्ट्रीम रे। रिस्पेक्ट सॉरी शिंदे सर, शाउट आउट टू यू। इज्जत बांडिल की कब से श्रीमान, लेकिन यार उस टाइम अपने को दोनों को पूरे स्कूल में बाहर और कुत्ते की तरह मार रहे, सब बच्चे देख रहे। उस टाइम इज्जत नहीं था, वो सब इज्जत वेस्ट था अपना। नहीं, अपने को मार खा के भी अपन इज्जत कमाए। मतलब बेइज्जत लोगों में तो अपन इज्जतदार थे ना, दैट इज इम्पोर्टंट। एक्चुअली बेइज्जती में असली इज्जत होती है। हाँ। A few moments later. माझा मित्र आहे, त्याचा आडनाव आहे, तर त्या आडनावाचेच ते सर, तर मी त्या आडनावावरनं एक शिंदे, तर मी त्या आडनावावरनं काय आलं, त्या मित्राला ऍक्च्युअली बोललो मी की हा बघ शिंदे आला धंदे करायला। मग ते सर ना फास्ट चालायचे ना, असे आले घाईत, आणि मी इथे तो बसला होता, मला आजही आठवतंय, आणि मी मागे बसलो होतो। आमचं खेचाखिची चालायची, मी बोला हा बघ शिंदे आला धंदे करायला, कारण आमच्यात ते ठसन चालायची थोडी प्रेमाची। आणि ते शिंदे सरांनी ऐकलं, काय बोललं रे, इकडे काय बोल, आणि मला बोलवलं, मला कॉलरनी पकडलं, खेचलं असं, डोरच्या बाहेर ढकललं आणि लाथ मारली कुल्यावर, मी उडलो पलीकडे, डायरेक्ट मारलं मला एवढं। Meanwhile. देखो दोस्तों, इधर इस जगह पे इधर शिंदे सर थे, इधर मैं था, और इधर मुझे रख करके कुल्ले पे लात मारी, और इधर गया मैं, और फिर यहाँ पे मैं ओणका उभा था, यहाँ पे कंटिन्यू ओणका उभा केला, पट्टी ठेवून, आणि मी रडतोय, कारण मला ती फील होती की सरांना असं वाटलं की त्यांना बोलले, आणि माझ्याकडे पर्यायच नाही की मी त्यांना नाही बोलले, मी त्यांना कसं कन्व्हिन्स करू। खूप भडकलेले सर, बापरे, मला ओणका उभं केलं, मग माझा दाखला काढायचा हे चालला होता। मग तेव्हा पण आई आली, माझ्या पोराला हात लावलाच कसा, आणि त्या सरांना एवढा डेंजर म्हणजे अपमानास्पद केला अख्ख्या त्या, आमचे सर होते वारे सर, त्यांच्या समोर हे बोललेच कसं असं, आणि तेव्हा खूप रिस्पेक्टफुलीच भांडणं असायची, आहो जाओ वगैरे सगळं, म्हणजे असं नाही की सरांनी मला मारले म्हणजे ए तुला बघून घेतो बाहेर, असं नसायचं। ती भीती असायची शिक्षकांनी मारलंय आणि आपण चुकलो काहीतरी असं। तर त्या आई खूप बडबडली त्यांना, मग त्याच्यानंतर मी त्यांना समजवलं पण होतं, पण ते माझी बोलले नाही कधी। तू समजवलं नाही तेव्हा की सर मी तुम्हाला नव्हतं बोललो, ते मला ते रिस्पॉन्सच नाही द्यायचे। मग खूप वर्षांनी हे चॅनल विनल चालू झालं, आता त्या गोष्टीला 5 एक वर्ष आले असतील, तेव्हा मला ते रॅन्डमली भेटले, त्यांनी मला आवाज दिली, सिद्धू थांब रे। तर मी खुश झालो, त्यांनी मला आवाज दिला, मी गेलो सर मला माझ्या मुलांनी सांगितलं की तुझं चॅनल वगैरे तू स्ट्रीम करतोय आणि फुल व्हायरल झालायस, मस्त वाटतंय, प्राऊड ऑफ यू वगैरे असं काय। आणि तेव्हा हा किस्सा चॅनलवरती निघाला होता, तर तो किस्सा त्यांनी सरांना सांगितला, ते हसत होते ते ऐकून।